लई दिवसांनी माझ्या आईच्या खुशीत झोपते. जरा येईल झोपत्या की. अहो असं काय करता? ऊन बघा केवढे, त्रास होईल तुम्हाला. उठा बरं. आपल्या आईच्या खुशीत कधी ताप होते वय? मग ऊन असू द्या, वारा असू द्या, नाहीतर पाऊस, ती कायम आपल्या लेकरांवर पाखरच घालते. जमीन म्हणजे आम्हा शेतकऱ्यांचा जीव. ऊन आहे म्हणून जीवाला सोडून चालते वय? जग किती बी पुढे जाऊ द्या, त्याला जित्ता ठेवणारी ही धरती मायाच आहे. तिच्या कुशीत कधीच ताप होत नाही. मला तर नाहीच नाही. तुम्हाला सांगतो, माझ्या मनगडातली ताकद आणि धमन्यातलं रक्त समजा या काळ यायची देण आहे. काळजावर दोंडा ठेवून जमीन गाण ठेवली होती. एक गुंठा असू द्या, पण तो आपल्या हक्काचा असतोय. तिकडे शेतकऱ्यांना रक्ताचं पाणी करून घाम गाळला असतोय. जमीन जाणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जीव जाणं. माझा बी जीव गेलता, पण आता परत आलाय असं समजा. आता मिरूक जवळ आले. पावसाआधी बघा माझ्या घामाने कसं भिजत होती, आणि एकदा का पाऊस पडला बघा कसं शिवार फुलत ती. माझी काळी आई हिरवाईनं कशी नटून जाते ती. समधीकडे खुशीच खुशी. पक्ष्यांचं थव गाणी गातील, वारा शिळे घालील. समधीकडे बहरच बहर. सुरुवात झाली बहराची. तुमच्या घामानं भिजलेल्या मातीचा मृदगंध येतोय. काय म्हणलं? सुगंध. वास म्हणा की. आपल्या कष्टानं धरणी माय खुश झाली ना बघ, असाच वास येतोय. हा म्हणजे पाऊस पडल्यावर बी येतोय. ते कसं उगा एकट्यानं क्रेडिट घ्यायला नको म्हणून म्हणलं. आई ग बाई, काय ऊन आहे का काय? हे बरकत, अरे सरबत करणार होतास ना? हा करतो लगेच. अरे घाल खाली बस. आबा, आबा काय झालं? राणा उठा. साहेब, मामाजी, मामाजी, आबा, मामाजी, डॉक्टरनी पडत कशी फोन कर काय? आणि उद्याला सांगून कोणाची तरी गाडी मागू. पाणी मारा तुम्ही जरा. आबा, आबा, आपण साहेबांच्या ब्लड आणि शुगरच्या टेस्ट करून घेऊया. नाही घाबरायचं काही कारण नाही, जस्ट प्रिकॉशन म्हणून. आणि काही रुटीन चेकअप्स आहेत ते पण करून घेऊ. पण कसं ना आली चक्कर? आठवड्यातून तिसऱ्यांदा झालंय. वयाच्या मानानं जेवढा आराम मिळायला पाहिजे तेवढा माणसाला जर मिळाला नाही
तर हे असं होत. साहेब, यापुढे सगळी दगदग बंद. आता यापुढे फक्त आराम. आणि हो, त्यांचा ताण वाढणार नाही याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नाही, काळजीचं काही कारण नाही, पण तरी पण काही कमी जास्त झालं तर मला लगेच कॉल करा. येऊ मी? येतो साहेब. हे असं असं द्या. सूरज, डॉक्टरांनी सोड. मी औषध बी घेऊन येतो. विश्रांती घ्या. थँक्यू डॉक्टर. राणा, अरे जेवायचा टाइम आहे. डॉक्टरना उपाशी नका पाठवू. अहो गेलं ते. अहो म्हणजे गावातच घर आहे त्यांचं, घरी जाऊन जेवत्याल की. आणि हे बघा मामांजी, तुम्ही आता दुसरा कुठला बी विचार मनात आणू नका. डॉक्टरांनी आता काय सांगितलं? पूर्ण आराम करायचा. घर आम्ही सांभाळतो. हे बघा, तुम्ही आता काय बी काळजी न करता आराम करा. हा, ए चंदे, जा बाई गोदाकाचा विचार चहा तयार झाला का? जा जा. चहा? हा. जाऊ बाई, जेवणाची वेळ. आबा, मी गोदक्कांना वरण भात करायला सांगितलंय. अरे गोदकांवर एकटीवर कशाला भार पाहिजे? आबा, मी जाणार आहे मदतीला. तुम्ही आराम करा. तुम्ही सगळे तुमच्या कामाला जा. उगा माझ्यामुळे कामाचा खोळंबा नको. नाही अबा, अहो मी तुमच्या जवळच थांबणार आहे. पाहिजे तर मी आलटून पलटून थांबू. हो. हो, कसलं ऊन आहे का काय ते? आम्हाच ती बी गरगरल्यासारखंच होतंय. लई दगदग झाल्या बघा आज. ताईसाहेब, तुम्ही उगाच दगदग करून घेऊ नका सावं. तुम्ही जाऊन पडा बरं तुमच्या खोलीत, नाहीतर परत तुमचं डोसकं धरायचं बघा. भय बाई चंदे, आधी ते जमीन मिळवून दिली आणि नंतर ना उन्हात आणाचं मळ्यात लईच दगदग झाल्या बघ. बरं मामांजी, तुम्ही आता आराम करा. हा, आणि जाऊ बाई, काय लागलं सवरलं तर आम्हासनी हाक मारा. हाय आम्ही. हो. चल बाई चंदे. अबा, अबा सावकाश. निमित्त कशी काढायची यांच्याकडून शिकाव. जाऊ द्या. तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. तुम्ही जरा आराम करा. अहो आता कुठं समजा चांगलं व्हायला आणि तुम्ही आजारी पडायला. आता तुम्ही काय बी काम करायचं नाही, बाकी समजा आम्ही बघतो. मग काय तू मंत्रालयात जाऊन बसणार आहेस का? तू जमिनीचं बघ, माझ्या कामाचं मी बघतो. बाकीचं काय बी बघायचं नाही. आणि आता डॉक्टर साहेब म्हणलेत ना बा, फक्त आराम करायचा. अरे नशिबानं लोकसेवेची संधी पुण्यांदा मिळाली, त्याची वाया जाऊ द्यायची होय? हे बघ, मी काम करत राहणार. माझं जे काय व्हायचं ते काम करताना होऊ दे. हे असं पडून राहून नको बाबा. आबा, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही आराम करा. निदान बरं वाटेपर्यंत तरी करा. होय, आणि ती काय मुंबई मला जायची काय गरज नाही आता. ठीक आहे, मी गरीब असतो पण या काठीवर. अहो आबा, एक काय 10 सांगा. मी घरात राहायचं असेल तर मन रामवायला नातवंड पाहिजे. मग मी राजकारणाला राम राम करतो आणि घरात नातवंडांबरोबर मन रमवतो. काय आबा, आता हे काय मध्येच? मधीच काय? तुम्ही अडी विचारली, मी सांगितली. बाकी काय ते तुम्ही बघा. आबा, तुम्ही आता आराम करा. आपण बघू की नंतर ना. हो. मग आरामाचं नंतर बघू. घरात नातवंड नसल तर बरं असू दे, नाही तर नसू दे, मी काम करत राहणार. तुमचं काय करायचं तुम्ही बघा. माझ्या मनात काय आहे ते मी सांगितलं. आता तुम्ही काय ते ठरवा आणि तुमचा निर्णय झाला की मला सांगा. नाही चंदे, नीट तपासण्या करून घेतल्याच पाहिजेत. या म्हाताऱ्याला नेमकं काय व्हायलंय ग?
अहो ताईसाहेब थकवा आलाय असं म्हणलं ना बघा ते. थकवा तर आमासी बी येतो ग. मामासी काय चक्कर येते भय. अहो ताईसाहेब तुम्हाला मी कसला हो थकवा, इकडची काडी साधी तिकडे करत नाही आणि मला थकवा. बसल्या बसल्या बी माणसाला थकवा येत असतोय. पाहिजे तर विचार डॉक्टराला. नाही ना, आता तुम्ही म्हणतायस तर येत बी असेल. येत बी नाही, येतोच. आणि मुद्दा हाय त्या म्हाताऱ्याला सारखी सारखी चक्कर काय यायल्या. अव ताईसाहेब ऊन लागला असेल, उन्हानं कधी कधी येते की घेरी. आधीच्या घेऱ्यांचं काय. थकवेनं होत असेल. तुझी गाडी अजून तिथंच आहे काय. बरं ठीक आहे, तुम्हाला कशानं वाटतंय, कशानं थकवा येत असेल. आमास तिथं काय तर भानगड वाटायल्या. नक्की काय तर सिरियस आहे बघ. असं असेल तर ताईसाहेब जरा तुम्ही सावध राहा. चक्कर येते ती म्हाताऱ्याला, आम्ही कशाला सावध राहू ग. अव तसं नाही होत आहे साहेब. माणूस शेवटाकडे निघाला की त्याचं मृत्यूपत्र करतो. साहेब हुशार आहेत. तुम्ही म्हणताय सा तसं काही सिरियस असेल तर साहेबांनी कळलंच असणार बघा. आणि कळलं असेल तर ते मृत्यूपत्र करणारच. तुम्ही जरा सावध राहा बाई, नाहीतर समधी स्टेट जायची त्या थोरल्याच्या नावानं. वय बाई, राहायलाच पाहिजे. नाही तर उद्या समजायचं समधी इस्टेट त्या ठोकळ्याला आणि मास्तरनीलाच मिळाल्या. आणि तुम्हाला वाटण्याचा अक्षदा. आम्ही बऱ्या घेऊ ग त्या. या घरात इस्टेटीत आमचा जो वाटा आहे त्यावर आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही मिळवणारच. काय साहेब हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हे काय आत्ताच आमचं तोंडून ऐकलंस तू. अव नाही, आधी कधीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. बरं ते जाऊ द्या. परत आहे साहेब मला वाटत नाही साहेबांना काय होईल म्हणून. तू दोन तोंडानं बोलू नकसा चंदे. अव पुढचं ऐकून तर घ्या ताई साहेब. अव साहेबांना काय होईल असं वाटत नसलं तरी आपण सावध राहूया. उद्या दवाखान्यात गेल्यावर ज्या ज्या तपासण्या होत्या त्याच्यावर ध्यान द्या ताई साहेब. तपासण्या बघितलं की कळेल नेमकं काय झालंय ते. हा, आणि चान्स गावला की लगेच मृत्यूपत्राचा विषय काढू. अव उगाच कशाला ताई साहेब. अव स्वतःच्या पायावर कशाला धोंडा मारून घ्यायला सा का. म्हणजे बघा ताई साहेब तुम्ही साहेबांची सेवा करायचं सोडून इथं वर निघून आला सा. हे काही बरोबर नाही केलं बघा. अव आता तुमच्या विषयी राग असणार साहेबांच्या मनात. आता जर ते मृत्यूपत्र करायला लावलं तर तुम्हाला मिळते ढेकळ. असं कसं. तसंच आहे ते. तेव्हा जरा म्या सांगते तसं वागा. साहेबांच्या मर्जीत राहाल तर तुम्हाला काय तर मिळेल. म्हणजे हाला हा नाला ना. असलं कधी केलं नाही बाई आम्ही. केलं नसेल तर आता करा. इस्टेट पाहिजे का न ग, वाटा पाहिजे का न ग. ठीक आहे, मग ठरलं आमचं. उद्यापासून आम्ही मामांजीं संगट एकदम गोड बोलणार. त्यांच्या कायम मर्जीत राहणार. त्यांची काळजी घेणार, त्यांच्याशी मायेनं वागणार. त्यांची मर्जी कायम सांभाळणार. आता तू बघच चंदे. आम्ही किती चांगली सून आहे हे दाखवूनच देतो त्यासनी. तुम्हाला काही बोलायचंय काय. नाही, तुम्हाला काही बोलायचं होतं का. नाही.
आबांच्या मनानं काहीतरी एकच घेतलंय समजा. मला आधी वाटलं चेष्टा करायला, पण हे तर हो, आबा सिरियसली बोलत होते. मला तर काय बोलायचं काही कळलंच नाही. गेले काय दिवस आबांची तब्येत बिघडाय आणि त्यात ह्यो विषय. कधी ना कधी हा विषय आपल्या समोर येणारच होता. पण आता आपण तयार होत का या सगळ्या गोष्टींना? इथून पुढे आपलं सगळं आयुष्य बदलेल. फार मोठा बदल घडेल आपल्या आयुष्यात. म्हणून तर आजवर यो विषय टाळत होतो. पण इकडे काय घडतंय आणि मध्येच कुठनं ह्यो परत यायचे. मागे एक दोनदा आईने हा विषय काढला होता, पण मी सध्या काही विचार नसल्याचं सांगून टाकलं होतं. आपण आबांना समजावून सांगूया का? तेच तर, आता कुठे जमीन ताब्यात आली, नव्या उमेदीने आपण काम करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि हे म्हणजे जरा आपण आबांना समजावून सांगूया का? नाही नाही नको, त्यासनी काय नको बोलायला. आता आधी आबांची तब्येत महत्वाची आहे. हो, त्यासनी काय होते हे पहिलं आपल्याला कळायला पाहिजे. आधी थकवा थकवा म्हणत होते, पण थकव्यामुळे सारखी चक्कर याचं काही कारण नाही. आणि थकवा काही एवढे दिवस राहत नाही. मी काय म्हणतो, आपण आबासनी मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊया काय? हो, बाकी सगळे विषय नंतर पाहता येतील, पण आबांची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची. आपण एक काम करूया, आपण उद्याच आबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या करून घेऊ. चालते. हा, काही बोलायचंय? होय, जरा गरम पाणी घ्या की. तुमचा आवाज बसलाय ना बघ. थांबा, मीच घेऊन येतो.